महायुती सरकारचं अंतरिम बजेट अर्थमंत्री अजित पवार सादर करत आहेत। या बजेटमध्ये त्यांनी काही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बहना या यशस्वी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना 1,500 रुपये दिले जातील। जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या योजनेचा लाभ 21 ते 60 या वयोगटातील महिलांना होणार आहे। मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असणार आहे। आर्थिक मागासलेल्या घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100% शुल्क माफ करण्यात येणार आहे। महाराष्ट्राचा या आर्थिक बजेटचा सर्वत्र स्वागत केलं जात आहे। तसेच मुलींनी अभ्यासाविषयी उच्च भरारी घ्यावी आणि या योजनेचा पुरेपूर फायदा मुलींनी घ्यावा असे आवाहन नाशिकमधील पारख क्लासचे संचालक योगेश पारख यांनी केलं आहे। नमस्कार, मी प्राध्यापक CA लोकेश पारख क्लासेसकडून आज जो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला तो अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून। कारण जी अनेक दिवसापासून घोषणा झालेली होती आणि ती प्रत्यक्षात अंमलात केव्हा येईल याची सर्व वाट बघत होते। शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, सर्व प्रवेश सुरू आहे आणि अशा वेळेस मुलींना जे मोफत शिक्षण, उच्च शिक्षण दिलं जाणार होतं त्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं सरकारी स्तरावर हालचाल दिसत नव्हती। परंतु आजच्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीय आणि जे EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्या मुलींसाठी उच्च शिक्षण जे मोफत केलं गेलेलं आहे ती अतिशय चांगली अशी बाब आहे। याच्यामुळे नक्कीच उच्च शिक्षणामध्ये मुलींचा टक्का वाढेल आणि आपल्याला माहीत आहे की एक मुलगी शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं। मी तर म्हणतो एकच नाही, दोन्ही कुटुंब त्याच्यामुळे पुढे शिकत असतात, माहेरचं असेल सासरचं असेल। त्यामुळे सरकारने हा जो निर्णय घेतला आहे त्याचा सर्व मुलींनी योग्य फायदा घेऊन उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेतलाच पाहिजे। तिथे त्यांची टक्केवारी चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे। यासोबतच लेक लाडकी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, ह्या सर्व योजनांमुळे एक महिला प्रधान आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य ते महिला प्रधान होईल। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ह्या योजना ज्या सांगितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर अंमलात आल्या आणि या शैक्षणिक वर्षापासूनच मुलींना जर शिक्षणामध्ये त्याची मदत झाली तर नक्कीच त्या मुलींसाठी त्यांच्या कुटुंबासाठी ही एकदम स्वागतपर गोष्ट असणार आहे। धन्यवाद। स्टार न्यूज साठी आदिती पेंढारी, नाशिक।